इतकी टेस्टी अशी मसालेदार पुरी एकदा जर बनवली ना तर सारखी बनवून खासाल. इतकी पौष्टिक आहे आणि प्रवासामध्ये तर आरामात 8 दिवस टिकून जाते आणि खायला खूपच टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा आहे बरं का. दुधी भोपळा घेतलेला आहे आणि छान असा शिजवून घेतला आणि त्यामध्ये आता मी 2 वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेते. खरं तर दुधी भोपळा म्हटलं भाजी केली तर खात नाहीत मुलं, पण ही अशी जर रेसिपी करसाल ना तुम्ही तर खरोखरच मुलं घरातली सर्व आवडीने खातात. इतकी टेस्टी कुरकुरीत मसालेदार ही रेसिपी होते. ज्वारीचं पीठ 2 वाटी घेतलं, गव्हाचं पीठही 1.5 वाटी घेतलं आणि बेसन पीठ 1 वाटी इतपत घेतलं आणि आता यामध्ये मी तांदळाचं पीठ थोडंसं टाकून घेते आणि आता हे छान असं आपण दुधी भोपळ्यात हे छान चुरून घेऊया. त्यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकून घेतला, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या, जिरं, ओवा. आता यामध्ये गरम मसाला, ओवा, हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं आपण दुधी भोपळा गरम आहे त्यामुळे मी असं छान असं मिक्स करून घेते. आता थोडं थोडं असं छान घट्टसर आपण मळून घेऊया. तुम्ही धपाटेही करू शकता आणि अशी छान मसालेदार दुधी भोपळ्याच्या पुऱ्याही करू शकता. तुम्ही कधी खाल्ल्या आहे का? एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. टेस्टी, झटपट होतात आणि चहासोबत किंवा वाटलंच तर दह्यासोबतही खाऊ शकता. लोणचं आणि ही दुधी भोपळ्याची पुरी पण खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की करा. अशी छान मी घट्टसर गोळा मळून घेतला आणि असं एका कापडावर छान असं हाताने असं छान थापून पुरीच्या छोट्या आकारात मी बनवून घेतलं आणि हे सर्व आपण तळून घेणार आहोत. जर दुधी भोपळ्याचे तुम्ही या पद्धतीने केले ना तर तुमचा दुधी भोपळा अजिबात वाया जाणार नाही. आठवड्यातून एकदा तरी दुधी भोपळा खाल्ला तर शरीराला चांगलाच असतो. पण जर मुलांनी जर आवडीनं खाल्ला तर तुम्ही ही रेसिपी करा तर नक्कीच खाताल. झटपट टेस्टी असा कुरकुरीत होतो. छान असा लाल रंग होईपर्यंत तळून घेऊया. झटपट टेस्टी खमंग अशी ही पुरी आपली मसालेदार दुधी भोपळ्याची तयार झालेली आहे आणि कोणीही म्हणणार नाही की दुधी भोपळ्यापासून बनवलेली आहे. इतकी टेस्टी खमंग ही पुरी होते आणि प्रवासामध्ये तर 8 दिवस आरामात टिकते. आता ह्या पुरी आपल्या अशा सर्व मी बनवून घेतल्या आणि तयार झाली आपली दुधी भोपळ्याची पुरी. आवडली व्हिडिओ तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.